नमस्कार. तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज. मराठा आणि कुणबी समाज एकच असल्याची अंमलबजावणी, हैदराबाद, सातारा, मुंबई गॅझेट लागू करणे, सरसकट गुन्हे मागे घेणे आणि कायद्यात बसणारे आरक्षण देणे या प्रमुख मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 29 ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदानावर होणाऱ्या ऐतिहासिक आंदोलनासाठी लिंबा गणेश पंचक्रोशी सज्ज झाली आहे. बालाघाटावरील मराठा सेवकांनी गावोगावी जनजागृती मोहीम राबवून चावडी बैठका गाठीभेटी घेऊन समाज बांधवांना एकवटलंय. मुंबई आंदोलनासाठी वाहन व्यवस्था, खाद्यपदार्थ, बॅनर, झेंडे, वेशभूषा आदींची जय्यत तयारी करण्यात आली असून तरुणाईसह महिला, वयोवृद्ध यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. या तयारीत कल्याणवाणी मुरलीधर जाधव, रवींद्र निर्मळ, बाळासाहेब मोरे, रमेश पाटील, भगवान मोरे, विक्रम दाभाडे, पांडुरंग वाणी, महावीर जाधव, अशोक वाणी, औदुंबर नाईकवाडे, अर्जुन घोलप, मोहन कोटुळे, राजेंद्र ढास, सतीश वायभट, संजय पावले, रामचंद्र मुळे, आश्रुबा गिरे, अकबर सय्यद आदी कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती. तेजवार्ता न्यूज नेटवर्क, बीड. गेल्या 40 वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सतावत आहे आणि गेल्या 2 वर्षापासून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं. कारण तब्बल 58 लाख लोकांच्या कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत आणि ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जो मराठा समाज जो आहे त्यांना शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळाल्यानंतर जो लाभ होणार आहे, त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावणार आहे, त्यासाठी जरांगे पाटलांनी जी हाक दिलेली आहे 29 ती मुंबईला चला, या हाकेला ओ देऊन सर्व मराठा समाज मुंबईला कूच करत आहे. आणि विशेष म्हणजे याचबरोबर सर्व 18 पगड जातीचा जो समाज जो आहे ग्रामीण भागातला, त्यांचा या मराठा आरक्षणाला, दादांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. आमचं औषध सगळं गेलं कामा धंद्यामध्ये, पण आमच्या लेकरा बाळाला नोकऱ्या काय मिळल्या नाही, म्हणून आम्ही मुंबईला निघलो. आम्हाला आरक्षण मिळावं. जय शिवराय, जय भीम. या बालचंद्र गणेशाच्या पावनभूमी लिंबा गणेश तालुका जिल्हा बीड येथे संघर्ष योद्धा क्रांतीसूर्य सरसेनापती मनोज जरांगे पाटलांनी मराठ्यांना सरसकट कुणबीमधून आरक्षण मिळावे हा रास्त मुद्दा घेऊन मुंबईच्या दिशेने उद्या कूच करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाला लिंबा गणेश सह या पंचक्रोशीतील सर्व या ठिकाणी 18 पगड जाती जमातीचे सर्व मावळे वयोवृद्ध उपस्थित राहिले आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणाहून मुंबईला निघायचं आहे आणि लिंबा गणेश पंचक्रोशीतील जो चळवळीचा तेजस्वी इतिहास आहे तो त्या ठिकाणी खारीचा वाटा नोंदवून आपल्याला सिद्ध करायचा आहे. हीच या ठिकाणी सर्व 18 पगड जाती जमातीतील सर्व शिवरायांच्या आणि बाबासाहेबांच्या मावळ्याला विनंती करतो. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज.